आता जेव्हा आपण विचारतो एखाद्या विद्यार्थीला की आता पुढे काय करणार 11वी-12वी नंतर, तर समजा इंजिनिअरिंग करायचं तर इंजिनिअरिंग असं म्हणणार. मग पहिलं त्यांच्या डोक्यात काय येतं, इंजिनिअरिंग म्हणल्यावर कॉलेज कुठलं, तुझं आवडतं कॉलेज कुठलं. तर या सगळ्या प्रोसिजरमध्ये कॉलेज कसे निवडावे असं प्रश्न आहे. प्रश्न चांगला आहे हा तुझा. कारण कॉलेज कसं निवडावं हा खरंच कसं निवडावं म्हणजे काय काय बघायला पाहिजे कॉलेजचं. आपण कुठल्याही कॉलेजच्या तुलनात्मक बाबीमध्ये जाऊ नये. सगळ्यात आधी तर त्या कॉलेजची फॅकल्टी पोझिशन बघायला पाहिजे की फॅकल्टी कशी आहे तिथे. कशी आहे म्हणजे संख्या म्हणण्यापेक्षा क्वांटिटी म्हणण्यापेक्षा क्वालिटी कशी आहे. मग किती अनुभवी आहेत, किती PhD झालेली आहेत. त्यानंतर येत असतं की तिथे फॅसिलिटी कशा आहेत, म्हणजे लॅबोरेटरीज कशा आहेत, लायब्ररी कशी आहे, इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे तिथलं. त्यानंतर स्टुडंट वेलफेअर फॅसिलिटीज कशा आहेत. प्लेसमेंट, बरेच मुलं असं म्हणतात की प्लेसमेंट पण ही कोणती इन्स्टिट्यूट ही तुमचे प्लेसमेंट देण्यासाठी म्हणून बनलेली नाही आहे. तर इन्स्टिट्यूट ही तुम्हाला प्लेसमेंट योग्य बनवण्यासाठी बनलेली आहे. तिथे प्लेसमेंट ऑफर करतायत म्हणजे ही एक ॲड ऑन आहे असं म्हणायला हरकत नाही. पण ठीक आहे, तुम्ही प्लेसमेंट पर्सेंटेज बघू शकता की किती झालेलं आहे प्लेसमेंट. कॅम्पस म्हणतात, कॅम्पस ते बघू शकता. त्यानंतर अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये ती संस्था मुलांना कितपत सपोर्ट करताय. मग काही टेक्निकल कॉम्पिटिशन्स असतील, कॉन्फरन्सेस असतील, हॅकॅथॉन असेल किंवा SAEच्या काही कॉम्पिटिशन्स असतील. तिथे मुलांच्या होलिस्टिक डेव्हलपमेंटसाठी वेगवेगळे क्लब्स असतात. मग ते कसे आहेत, त्याच्यामध्ये कॉलेज कसं सपोर्ट करतं आहे. एकंदरीत मी विद्यार्थी म्हणून जात असताना मला पुढच्या माझ्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी जी इकोसिस्टीम लागत असते, मग ती एक इकोसिस्टीम आपल्या घरी असते आणि दुसरी इकोसिस्टीम महत्वाची ही ती कॉलेजमध्ये असते. तर ती इकोसिस्टीम कॉलेजमध्ये कशी आहे हे बघणं गरजेचं आहे आणि मग त्यानुसार कॉलेज निवडायला पाहिजे. आता यात थोडंसं अजून एक अगदी असा ज्याला आपण म्हणता येईल की मास्टर स्ट्रोक नाही, पण माझं स्वतःचं हे अंडरस्टँडिंग आणि माझं स्वतःचं मत आहे की विद्यार्थी जेव्हा इंजिनिअरिंगला येण्याचा प्रयत्न करतो तर त्यावेळेला त्यांनी अजून काही प्रश्नांची उत्तरं शोधायची असतात. जसं मी आधी पहिले सांगितलं की तुम्ही ब्रांच स्पेसिफिक आहेत का, तुम्ही इन्स्टिट्यूट स्पेसिफिक आहेत का, तुम्ही स्टेशन स्पेसिफिक आहेत का. तसंच अजून एक काही प्रश्न विचारायचे असतात की मला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर नोकरीच करायची आहे का, नोकरीच करायची आहे का. मग जर नोकरीच करायची असं म्हटलं असेल तर मग कॅम्पस प्लेसमेंटचा विचार करावाच लागतो की अमुक एका इन्स्टिट्यूटचं प्लेसमेंट कसं आहे, तिथे तशा प्रकारे ऑपॉर्च्युनिटीज मिळत आहेत का, इंडस्ट्रीज येत आहेत का, प्लेसमेंट होत आहेत का. दुसरा विचार असतो की ठीक आहे, ओके, मला नोकरी नाही करायची, मला हायर एज्युकेशनला जायचं आहे. मग हायर एज्युकेशन म्हणजे कोणतं, तर मला गेटची परीक्षा द्यायची, MTech करायचं आहे किंवा मी कधी GRE करणार आहे, TOEFL देणार आहे आणि मी MS साठी बाहेर जाणार आहे किंवा मी CAT देणार आहे, GMAT देणार आहे, मला मॅनेजमेंटला जायचं आहे. मग आता याच्यात परत पुन्हा दोन, मॅनेजमेंटला जायचं आहे म्हटल्यानंतर आजकालच्या ट्रेंडप्रमाणे मुलं असं म्हणतात की 1-2 वर्षाची नोकरी करायची आणि मग मॅनेजमेंटला जायचं. मग परत पुन्हा आला की ती नोकरी मला मिळते आहे का. समजा जर मी ऑफ कॅम्पस केलो तर मला या इन्स्टिट्यूटच्या रेप्युटेशन प्रमाणे ऑफ कॅम्पसला मला प्रिफर केलं जाईल का. जर मला नोकरी करायचीच नाही आहे, मला गेट करायचं आहे, MTech करायचं आहे, कॉलेज मॅटर नाही करत. तुम्ही अभ्यास करा, मस्त पर्सेंटेज मिळवा, गेटमध्ये स्कोअर मिळवा आणि खूप चांगल्या कॉलेजमधून MTech करा, प्रश्न मिटला. तुम्हाला MS करायचं आहे, GRE करा, TOEFL करा, मस्त काहीतरी छान अजून आपले क्वालिटीज वाढवा, स्किल्स वाढवा. कॉलेज जास्त मॅटर करत नाही. मॅटर काय करतं की मी काय कॉन्ट्रीब्यूट करतो. ॲज अ स्टुडंट म्हणून स्वतःची काहीतरी जबाबदारी आहे ना, नुसतं कॉलेज कसं आहे हे म्हणून चालणार नाहीये. मी काय करतोय माझ्या स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी. तुम्हाला स्वतःला ग्रूम करता आलं पाहिजे, ते तुम्ही ग्रूम करा. तिसरा पुन्हा एक प्रश्न असतो की ओके ठीक आहे ना, हे काही नाही, हे मला आहे ना ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे, UPSC करायचं आहे, MPSC करायचं आहे.
मग तुम्ही तर सेकंड इयर पासूनच तयारी करायला लागणार आहात. मग तेव्हा तुम्हाला तो विचार करायचा आहे की कोणतं कॉलेज असं आहे की मला यासाठी लागणारं इकोसिस्टीम देते आहे. मग त्याप्रमाणे तुम्ही कॉलेज म्हणजेच काय, तसा ब्रँचचा आपल्याला थोडासा अभ्यास करायचा असतो, तसाच हा कॉलेजचा सुद्धा क्वालिटेटिव्ह अभ्यास करावाच लागतो. तो करायचा. आजकाल खूप सोपं आहे. कॉलेजच्या वेबसाईटला भेट द्या. सगळ्यात उत्तम मार्ग आहे कॉलेजच्या वेबसाईटला भेट द्या. ती वेबसाईट बघा अपडेट केव्हा झालेली आहे, कशी झालेली आहे, त्यांचे रिसर्च टॉपिक्स काय आहेत, तिथे प्रोजेक्ट कोणते झालेले आहेत, इन्स्टिट्यूट कोलॅबरेशन्स कोणाशी आहे, इंडस्ट्री कोलॅबरेशन्स कोणाशी आहे, फॉरेन युनिव्हर्सिटीजमध्ये कसं काय यांचं आहे, पेपर्स किती पब्लिश झालेले आहेत, किती पेटंट आहेत. याच्यातून तुम्हाला लक्षात येतं की ती इन्स्टिट्यूट रिसर्चला किती स्कोप देत आहे. हा अभ्यास झाला की सोपं होऊन जातं. मग त्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला जाऊन प्रवेश घेता येऊ शकतो.